जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतः स्तुवन्ति दिव्यैस्तवे, वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्यान्तं न विदुः देवाय तस्मै नमः. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल, सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः. पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. मागच्या वेळेस कठोपनिषदामध्ये आपण 8व्या मंत्रापर्यंत आलो होतो. अध्याय 2 आणि बोलली 1. त्यामध्ये अरण्योर निहितो जातवेदा, गर्भ इव सुभृतो गर्भिणीभिः. दिवे दिवे इड्यो जाग्रवद्भिर्, हविषद्भिर् मनुष्येभिर् अग्निः. एतद्वै तत्. या बऱ्याच श्लोकामध्ये एतद्वै शब्द, एतद्वै तत् हा शब्दप्रयोग बऱ्याच ठिकाणी केलेला आहे. पुढच्या पण अध्याय तसाच आहे वल्लीमध्ये. याचा अर्थ असा की नचिकेताने जो प्रश्न विचारला होता की परब्रह्म तत्व काय आहे, परमात्मा तत्व काय आहे आणि ते मला कसं जाणायचं, त्याचा उपाय काय आणि साधना काय, हे मला तुम्ही समजून सांगा. आता यमराज त्या ठिकाणी वेगवेगळ्या युक्तीने ते परब्रह्म तत्वाचं वर्णन करत आहे. आता या ठिकाणी म्हणतात अरण्योर निहितो जातवेदा. अरण्योर, अरण्योर म्हणजे अरणीचं काय म्हणतो द्विवचन. अरण्योर निहितो जातवेद. निहित म्हणजे त्या ठिकाणी उपस्थित असणं, म्हणजे लाकडामध्ये अग्नी उपस्थित आहे, पण जोपर्यंत एक लाकूड हातामध्ये घेऊन एका हातात पकडून आणि दुसरं लाकूड त्यावर आपण घासत नाही तोपर्यंत तो अग्नी प्रगट होत नाही. तसा देही चक्रपाणी. मागच्या वेळेस आपण छानपैकी पाहिलं होतं. देहदेवाचे मंदिरं, देहदेवाचे मंदिरं, आता आत्मा परमेश्वर. खूप छान. जशी उसात हो साखर. आता उसामध्ये साखर आहे, डोळ्याला दिसत नाही, पण ती काढल्यानंतर त्याचा रस होतो. रस पुन्हा तो काय म्हणतात भट्टीमध्ये गरम केला जातो. सगळं करून ते शुगर फॅक्टरीमध्ये साखर तयार होते. आता साखरेच्या ऐवजी ऊसच आपण त्या चहामध्ये टाकलं तर जमणार नाही. ते ज्याला तीच वस्तू ती वापरता आली पाहिजे, तीच वस्तू त्याच्यामध्ये ते गुण येतात. अरण्योर निहितो जातवेदा. तो अग्नी जसा त्या लाकडामधून प्रगट होतो तसं दुसरी एक उपमा या ठिकाणी गर्भ इव सुभृतो गर्भिणीभिः. की गर्भ जो आहे, गर्भ ज्याप्रमाणे त्या छोट्या त्या मातेच्या गर्भामध्ये छोटंसं बाळ जे आहे तो जन्माला येतं आणि त्याचं पालनपोषण ती माता जे जे खाईल त्याप्रमाणे ते होत जातं. हे जसं आहे तसं दिवे दिवे इड्यो जाग्रवद्भिर्. दिवे दिवे म्हणजे की प्रतिदिन रोज रोज भगवंताची स्तुती, भगवंताची आराधना करत गेलं म्हणजे त्याच्याबद्दलचं प्रेम निर्माण होतं. आणि जसं जसं भगवंताचं प्रेम निर्माण होईल तसं तसं संसाराचं आकर्षण हे कमी होतं जातं. आणि हाच एक मार्ग आहे ज्याने आपण या संसारात राहूनसुद्धा परमेश्वराशी एकरूप होऊ शकतो. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी पाह्या सदा. दोन्ही हात वर करून वेदशास्त्र हेच आपल्याला सांगतात की असोनी संसारी. संसारातमध्ये आहे तर काही हरकत नाही, संसार काही त्रासदायक नाही, पण त्या संसाराची आपल्या मनामध्ये असणारी आसक्ती ही त्रासदायक आहे. आणि त्यामुळे म्हणतात की अरण्यावर नेतो दिवे दिवे
इड्यो म्हणजे ती तुम्ही जसं जसं त्यांची सेवा कराल, जशी जशी स्तुती कराल, तसं तसं तो विचार आपल्या मनामध्ये अखंडपणे धारण आपण करतो. आता पुढचा मंत्र जो आहे तो पण या ठिकाणी महत्त्वाचा आहे. यतश्चोदेति सूर्योस्तं यत्र च गच्छति तं दैवा सर्वे अर्पितास तदुनात्येति कश्चन एतद्वै तत्. आता दोन गोष्टी या ठिकाणी. यतश्च उदेती विग्रह केल्यानंतर यत च उदेती जिकडून सूर्य उदयाला येतो. सूर्य हा अस्तम यत्र आणि जिकडे सूर्य अस्ताला जातो. यत्र च गच्छती तन देवा सर्वे अर्पिता म्हणजे सगळे देवता त्या सूर्याला किंवा त्या परमेश्वराच्या स्वरूपाला प्रत्येक गोष्ट अर्पण करतात, त्याला नमन करतात. तदून आतेती कश्चन त्याच्याशिवाय दुसरं काहीच या जगामध्ये नाही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता थोडक्यामध्ये याचा विषय आपण पाहायचा काय आहे ते, की जसं अग्निदेवता आहे, ती अग्नी प्रगट झाल्यावर ती आपल्याला दिसते, अन्यथा दिसत नाही. म्हणजे परमेश्वर सगळीकडे आहे, पण त्याची जाणीव जी आहे ती जीवमात्राला होत नाही, कारण त्याच्या ठिकाणी त्याला पाहण्याची शक्ती नाही, ती क्षमता त्याच्यामध्ये नाही. आणि म्हणून अर्जुनाला ते विश्वरूप दाखवण्यासाठी ती दिव्यदृष्टी भगवंताने दिलेली आहे. आता सूर्य उगवतो म्हणजे पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो असं पहिलं चरण आहे. यतश्चोदेति सूर्यास्त सूर्य हा अस्तम यत्र च गच्छती आणि जिकडे तो अस्ताला जातो म्हणजे पूर्व आणि पश्चिम. आता या मंत्राचा अर्थ म्हणजे काही फक्त पूर्वेकडे सूर्य उगवतो आणि पश्चिमेकडे तो मावळतो असा अर्थ नाही. पण हा सूर्य आता सूर्याच्या दृष्टीने विचार आहे, आपल्या दृष्टीने नाही, जीवाच्या दृष्टीने नाही. सूर्य हा भगवान आहे. सूर्य भगवान याचा उदय आणि अस्त जसं आपण म्हणतो की देवशयनी एकादशी. देवशयनी म्हणजे आता देव त्यावेळेस निद्रेमध्ये जातात, देव आता उठतात. या दोन्ही कार्तिकी आणि आषाढी एकादशी आपण उत्सव करतो. आता खरोखर देव झोपलेले असतात का? आणि देव झोपले असतील तर आपलं काय झालं असतं हा विचार करा. म्हणजे आधी आपला विचार करा. म्हणजे देव झोपलेले नसतात, आपल्या दृष्टीने देवांचा तो आरामाचा काळ आहे, आपल्या दृष्टीने देव आता उठलेले आहेत. त्यामुळे आपल्या दृष्टीने सूर्याचा उगम झाला आणि सूर्य अस्ताला गेला. पण या सूर्याचं उगवणं आणि अस्ताला जाणं हे कोणामुळे होत आहे? हे बुद्धिमान माणूस जो विवेकसंपन्न आहे, जो संत आहे, जो ज्याने हे सगळं जाणलेलं आहे मनापासून, यमराज सांगतात त्याला, नचिकेताला, त्याच्यासाठी सूर्याचा उगम नाही आणि सूर्याचा अस्तसुद्धा नाही. आणि सूर्य कारण हा सूर्य अखंड आहेच आहे. आता याचं उदाहरण काय आहे? सूर्य अखंड आहे याचा अर्थ सूर्य म्हणजे एक प्रतीक दिलेलं आहे आपल्याला. त्यामुळे कोणतीही गोष्ट जी उदयाला येते आणि जिचा अस्त होतो ती आहे तो पण आपल्याला दिसती आणि पुढे ती राहत नाही, मागे पण ती नव्हती, आत्ताच फक्त त्या काळापुरती आहे हे समजावून सांगण्यासाठी. जसा आपला देह आहे, 60, 70, 75 वर्षापूर्वी मी नव्हतो, पुढच्या 75 तर खूपच लांब राहील, 2-4 वर्ष राहिलं तरी खूप आहे. पण आता जो आहे तोसुद्धा मी त्याच्यामुळेच आहे. पूर्वी मी नव्हतो आणि तरी देव होता आणि पुढे मी नसणार तरी देव राहणार आहे. त्यामुळे शाश्वत तत्त्व जे आहे ते परमात्म तत्त्व आहे आणि एतत् वै तत् असं यमराज नचिकेताला समजून सांगतात. आणि आपण आपल्या अफजलखाना वधाच्या बाबतीमध्ये समर्थांच्या चरित्रात आपण पाहतो, विजापूरचा सरदार निघाला आहे, एकांती विवेक करूनी इष्टयोजना करावी. आता याचा विस्तार जो आहे तो पुस्तकामध्ये दिलेला आहे. पूर्वीचा काळ आहे, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अफजलखान निघाला ही बातमी शिवाजी महाराजांना द्यायची आहे आणि समर्थाने पत्र लिहिलं, त्या पत्रामधले हे शब्द आहेत. आता एक एक शब्द जो आहे तो एकेका चरणाचं पहिलं अक्षर आहे. विजापूर विवेके करावे कार्यसाधन, जाणार नर्तनो हे जाणून, पुढील भविष्यार्थी मन रहाटूची नये. म्हणजे विजापूर शब्द झाला. चालू नये असन मार्गी, सत्यजा बाळल्या अंगी, रघुवीर कृपा ते प्रसंगी, दास महात्म्य वाढवी. म्हणजे चा स र दा
आता र निघाला आहे. रजनीनाथ आणि दिनकर नित्य करती संचार, घालिता ते येर झालं, लाविले भ्रमण जगदीशे. म्हणजे पूर्ण अध्यात्म याच्यामध्ये सांगितलं आहे. त्या काळात कुठल्याही मुसलमान सरदाराच्या हातामध्ये हे पडलं असतं तरी त्याला त्या अर्थ लागला नसता, आणि आपल्याही हातामध्ये पडलं असतं ब्राह्मणाच्या तरी याचा अर्थ लागला नसता. जोपर्यंत आपण चरित्रामध्ये वाचलेलं असतं म्हणून आपल्याला याचा अर्थ लागतो. त्यामुळे राजकारण काय, उदंड करावे परी कोणाचे कळोच न द्यावे. हे पत्र एक चांगला नमुना आहे की आपला संदेश दुसऱ्यापर्यंत जावा, पण तो रस्त्यामध्ये कोणी जरी अडवला तरी त्याच्या लक्षात येऊ नये. आता हे सूर्याचं भ्रमण जे आहे, उदय आणि अस्त आणि अखंडपणे तळपत राहणं, अखंडपणे जगाला ऊर्जा देणं. जसा ऊर्जा ती सूर्याची कमी झाली म्हणजे असं विचार करा की आपल्या अंगामध्ये उष्णता कमी झाली म्हणजे काय होतं, अंग थंड पडायला लागतं, लगेच डॉक्टरकडे पोचतो आपण. खूप 2-4 दिवस झाले मला असं अस्वस्थ वाटतं, असं होतं तसं होतं. म्हणजे जी पंचमहाभूतं आहेत त्याचं जे प्रमाण भगवंतांनी नेमून दिलेलं आहे ते प्रमाण पूर्णपणे इक्वली जर असेल तर मग सगळं आपलं प्रपंच छान चालतो, प्रपंचात आनंद आहे. पण ते थोडंफार कमी जास्त झालं की लगेच वैद्याकडे जावं लागतं, डॉक्टरकडे जावं लागतं आणि त्याचा उपचार करावा लागतो. तसं या ठिकाणी म्हटलेलं आहे, यतश्चोदेती सूर्यस्तम यत्र स गच्छती तम देवा सर्वे अर्पितास्तु. आता असा जो भगवंत आहे, आता सूर्य एक उदाहरण झालं, म्हणजे अशा एका भगवंताच्या अंशाला एक सूर्य जरी आपण घेतला उदाहरण असेल तर, की याची प्रार्थना कोण करतं, याची पूजा कोण करतं, याची पूजा सगळ्या देवता करतात. तम देवा सर्वे अर्पितास तदुनातेती कश्चन. आणि त्याच्याशिवाय दुसरं कोणी नाही. सगळ्या देवता याचंच फक्त ऐकतात किंवा याच्याच काय नियंत्रणाखाली आपलं जीवन उदरनिर्वाह करत असतात, असं या मंत्रामध्ये सांगितलं आहे. आता पुढच्या मंत्रामध्ये सांगतात, हे शेवटचे चांगले छान मंत्र आहेत, अर्थपूर्ण आहेत. त्याचा अर्थ एकदा लक्षात आला की मग त्यातला आनंद आपल्याला सहजपणे लक्षात येतो. जसं आता परवाचंच उदाहरण सांगतो. तुम्ही सगळे बरेच जण या श्रेष्ठ गंगाधर स्वामींच्या समाधीच्या दर्शनाला गेले होते. त्यावेळेस तिथे आपण दर्शन घेतो तर तिथे पाहण्यासारखं काय असं विचारलं तर काही नाही. विहीर आहे, शेत आहे, शेतामध्ये धान्य होतं. आम्ही गेलो तेव्हा धान्य नव्हतंच. शेत सगळं कचरा साफ करून स्वच्छ केलं होतं, नांगरलेलं होतं. आणि समाधी आहे, समाधीचं दर्शन घेतलं आणि आम्ही बाहेर पडलो. एवढंच आपल्याला आठवतं. पण जेव्हा आपण ते चरित्र ऐकून जातो, त्या चरित्राचा विस्तार, त्या गंगाधर स्वामींचा जो अधिकार आहे तो अधिकार जेव्हा आपल्याला समजतो तेव्हा त्या दर्शनाचा अधिक आनंद आहे. तसं हे आत्मतत्त्व जे आहे ते जेव्हा आपण जाणतो आणि तेच आत्मतत्त्व सगळीकडे आहे ही दृष्टी जेव्हा आपल्याला प्राप्त होते तेव्हा मात्र तो भगवंत माझ्यासमोर स्पष्टपणे असतो. जसं रामकृष्ण परमहंस म्हणतात की जसं मी तुझ्याशी बोलत आहे तितक्या स्पष्टपणे मी त्या कालीमातेला पाहत आहे. मग लगेच प्रश्न येतो नरेंद्राचा की मग मलासुद्धा तिला पाहता येईल का? अगदी जरूर पाहता येईल. म्हणजे एकाने अनुभव घेतला, तो अनुभव आपल्या शिष्याला सांगितला आणि शिष्याला पुन्हा त्या पातळीवर नेऊन ठेवलं, जेणेकरून तो शिष्यही आता अनेकांना अनुग्रह करण्याच्या योग्यतेचा झाला. तसंही त्या दृष्टीने इथे पाहायचं. आता पुढचा श्लोक जो आहे, यद एवेह तदमूत्र यदमूत्र तदन्विह मृत्योस मृत्युम आपनोती य इह नानेव पश्यती. हा पण खूप छान श्लोक आहे. भगवंत कसा आहे, सर्व शक्तिमान आहे, सर्वांच्या अंतर्यामी आहे आणि सगळ्या रूपामध्ये प्रत्येक ठिकाणी तो आहेच आहे आणि सगळ्या गोष्टींचं परमकारण. आता कारण म्हणजे काय, परमकारण म्हणजे काय, म्हणजे एक उपादान कारण आणि एक निमित्त कारण. माती आहे म्हणून घट आहे, घट फुटला तरी माती राहणारच आहे, घट असो किंवा नसो ती माती मात्र राहणार आहे. तसं परब्रह्म आहे, हे एकच निश्चल आहे या ठिकाणी. त्याला सोडून जेवढ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या अनित्य आहेत. आता हे अनित्य असेल तरी त्या अनित्याच्या उपयोगाने, तरी त्या अनित्याच्या साह्याने, दासबोधामध्ये देहदुर्लभ निरूपण नावाचा समास आहे. देहच नसेल तर भगवंताला गंध मी कसं लावू, माझं बोटच नसेल हातालाच मी गंध कसं लावू, मला डोळेच नसेल तर ते भगवंताचं रूप मी कसं पाहू. म्हणजे प्रत्येक इंद्रिय भगवंताने जे दिलं
ते भगवंताची काय म्हणतात त्याला, भगवंताला आपल्या समोर पाहणं, दृष्टीने पाहणं किंवा त्याच्या कृपेचा आपल्यावर वर्षाव होत आहे हे सुद्धा अनुभवणं, हे सुद्धा साधकाचं काम आहे. रामकृष्ण परमहंस असं म्हणतात, कारण ते बंगालमध्ये असल्यामुळे होडी, समुद्र याचे उदाहरणं जास्त आहेत त्याच्यामध्ये. ते म्हणतात की प्रभू कृपेचा वारा तर वाहतच आहे. भगवंताची कृपा ही सदैव आहे आणि त्याला काही कारण लागत नाही की हा माझ्या जवळचा आहे म्हणून याला मी जास्त देईल आणि हा माझा शत्रू आहे म्हणून मी याला देणारच नाही, असं नाही. जसं जलवर्षा आहे, पावसाळ्यात जो पाऊस पडतो तो काही एका प्रांतामध्ये चांगला पडतो, एकामध्ये कमी पडतो आणि हे नेहमीच भांडणं करतात म्हणून इकडे नकोच असं काही नसतं. हा भेदभाव त्याच्यामध्ये नसतो. तो सगळ्याकडे एका दृष्टीने पाहतो आणि ते जे तत्त्व आहे त्याला म्हणतात तद् वै तद्. आता यदेवेह तद्मूत्र, यद अमूत्र तदन्विहा, मृत्यू स मृत्यूम आपनोती, इह नानेव पश्यती. आता याचा अर्थ पाहूया. इह आणि अमूत्र हे दोन शब्द परमार्थातले आहेत. इह म्हणजे इहलोकी, आपण म्हणतो त्याने इहलोकीची यात्रा संपवली, म्हणजे तो या जगातून आता निघून गेला, त्याचा प्राण गेला. इहलोकाची इह म्हणजे हे जग जे आहे जे आपल्याला दिसतं. आणि अमूत्र म्हणजे परलोक. आता जो भगवंत या ठिकाणी आहे तोच भगवंत परलोकामध्ये म्हणजे या सगळ्या काय म्हणतो आपण, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे तर 5 आहेत. सत्वरज तमोगुण आहे. त्याच्यानंतर पृथ्वी, आकाश आणि पाताळ हे सुद्धा आहेत. याच्याही पलीकडे असणारं जे तत्त्व आहे ते तत्त्व आणि आपण यामध्ये काही फरक नाही. म्हणून आपल्याकडे आहे दासबोधाचे तपा, पिंडी ते ब्रह्मांडी. जे पिंडामध्ये आहे ते ब्रह्मांडामध्ये आहे आणि ब्रह्मांडामध्ये जे आहे जे आपल्याला दिसतं तेच पिंडामध्ये सुद्धा आहे. आता हे कसं, ब्रह्मा, विष्णू, महेश, आता हे तिघे जरी देवता असले तरी त्या तिन्ही देवता आपल्यामध्ये आहेत. ब्रह्मदेवाची उत्पत्ती जे कार्य आहे तेच कार्य आपल्याकडून सुद्धा होत असतं. त्यानंतर पालनकर्ता सगळ्या घराचं कोण आहे, प्रमुख कोण आहे घराचा, ते सेन्ससवाले येतात तेव्हा कुटुंब प्रमुख कोण आहे, पालनकर्ता कोण आहे त्याचं नाव वेगळं लिहितात. मग त्याची पत्नी, ते मुलं वगैरे हे सगळं जे लिहितात, ही जी माहिती आहे ती त्या विष्णूचं कार्य आहे. आता तिसरं जे आहे ते शंकराचं जे आहे ते याचा विनाश करणं. आता हे विनाश करण्याचं जे कार्य आहे ते शंकराचं आहे. आता विनाश हा कशाने होतो, तमोगुणापासून होतो. तमोगुणापासून आधिक्य झालं, तमोगुणे अधोगती पावती प्राणी. आता तो विनाश कशा प्रकारचा आहे, एवढं सगळं पुण्यकर्म करून मनुष्य देह प्राप्त झाला तरी भगवंताची आराधना करत नसेल तर मग त्याचा नरदेह वाया गेला, त्याने विनाकारण आपली जननीच कष्टविली, असं जे आपण सगळीकडे वाचतो त्याचा अर्थ हाच आहे की या नरदेहाचे संबंधे बहुत पावले उत्तम पदे. आता ते उत्तम पद मला कसं प्राप्त होईल असाच प्रश्न या ठिकाणी सुद्धा नचिकेताने यमराजाला विचारलेला आहे. म्हणून इथे म्हणतात की जो इथे आहे तोच तिकडे आहे आणि जो तिकडे आहे तोच इकडे आहे. आता हे ज्याला समजलं नाही त्याची अवस्था काय आहे, मृत्यो स मृत्युम आपनोती. मृत्यो म्हणजे तो मनुष्य त्या मृत्यूपासून म्हणजे त्या यमराजापासून आपनोती काय प्राप्त करतो, ज्याला हे सगळं याच्यावर काहीच माहीत नाही, याच्याबद्दल काहीच विश्वास नाही, भगवंतावर काही म्हणजे त्याचा काय म्हणतो विश्वास नाही आणि मला देव काही पडत नाही. म्हणजे काय आलं होतं मागे एकदा, मला वाटतं कोणते कलाकार नाटकात काम करणारे ते मग परमेश्वराला रिटायर करा म्हणणारे, परमेश्वराला रिटायर. अरे परमेश्वर रिटायर करण्यापेक्षा आपणच रिटायर असतो. म्हणजे सारखं ते बोर्डिंगचं टायर वापरलं की कधी कधी पुन्हा ते फुटणार आहे, पुन्हा ॲक्सिडेंट होणार आहे, जन्ममरण पुन्हा येणार आहे. परमेश्वर रिटायर होत नसतो, आपण रिटायर होत असतो. आपण वयाप्रमाणे म्हातारे होतो, आपण वयाप्रमाणे गलितगात्र होतो. जो उत्साह लहानपणी असतो तो म्हातारपणी नसतो. तर हे जे बदल आहे, हा जो विकार आहे तो आपल्यामध्ये आहे, पण परमेश्वरामध्ये कुठलाही विकार नाही. अजोपी सन अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपी. तसं या ठिकाणी म्हणलेलं आहे की ज्याला हे माहीत नाही, ज्याला यावर विश्वास नाही, मृत्यो स मृत्युम आपनोती, तो यमराजाकडून पुन्हा मृत्यूच प्राप्त करतो. म्हणजे त्या जीवाचा पुन्हा मृत्यू होतो. आता पुन्हा मृत्यू होण्यासाठी आधी देह धारण केला पाहिजे.
मग तो देह माणसाचा असेल, तो देह जनावराचा असेल, तो देह पाण्यामधल्या माशांचा असेल, तो देह उडणाऱ्या किड्यांचा असेल, एखाद्या हत्तीचा असेल, एखाद्या डास चिलटाचा असेल, कोणाचाही असेल. पण तो देह परमेश्वराने दिलेला आहे आणि तो देह माझ्याच पापपुण्याच्या हिशेबाने मला प्राप्त झालेला आहे. पण त्या देहामध्ये मी परमेश्वराला प्राप्त करू शकत नाही. पण या नरदेहामध्ये मात्र निश्चितच त्याची प्राप्ती मला होणार आहे आणि तेच करणं हे हितावं आहे. आणि एतद्वै तद अशा प्रकारे या ठिकाणी यमराजाने नचिकेताला सांगितलेलं आहे. आता पुढचा श्लोक पहा. पुढचा श्लोक पण तसाच महत्त्वाचा आहे. त्यामध्ये ते म्हणतात, मनसैवेदम आप्तव्यम नेह नानास्ति किंचन मृत्यो समृत्युम गच्छति य इह नानेव पश्यति. मागच्यासारखेच इथे सुद्धा जवळपास शब्द सारखेच आहेत. मनसैवेदम आप्तव्यम नेह नानास्ति किंचन. म्हणजे परमात्मा, परमतत्व जे आहे ते ज्याचं मन शुद्ध आहे तेच फक्त परमेश्वराला जाणू शकतात. पण ज्याचं मन अशुद्ध आहे, मनामध्ये विकार आहेत, ते परमेश्वराला जाणू शकत नाही. मुंबईला जे डॉकयार्ड आहे तिथून जे सामान परदेशामध्ये पाठवलं जातं बोटीने, जहाजाने, ते सामान पूर्णपणे पॅक करावं लागतं. त्याला लोखंडी पट्ट्या बांधून ते पूर्ण असं कॉम्पॅक्ट ह्याच्यामध्ये ते गठ्ठे तयार असतात आणि मग ते क्रेन, त्याच्यातलं मॅग्नेट ते तिथून ते उचलतं आणि त्या बोटीमध्ये टाकतं. पण ज्याचं मन अशा प्रकारे भगवंताच्या प्राप्तीसाठी तयार झालेलं नाही, याचा अर्थ ज्याचं मन भरकटलेलं आहे, ज्याच्या त्या खोक्यामधल्या सगळ्या वस्तू इतस्ततः पडलेल्या आहेत, मग ते क्रेन कितीही महागाचं असलं तरी ते त्याला उचलून त्या बोटीमध्ये टाकू शकत नाही. तसं आपल्या मनाची पूर्णपणे तयारी झाली पाहिजे. हे देह जो आहे तो काही काळापुरता मिळाला, हे आपलं भाड्याने मिळालेलं घर आहे आणि केव्हा ना केव्हा सोडायचं आहे. आता ते केव्हा सोडायचं, जसं भाड्याने मिळालेलं घर हे मालकाच्या सांगण्यावरून आपण सोडतो किंवा दुसरं चांगलं घर मिळालं तर आपण सोडतो, तसं या ठिकाणी हा देह धारण करण्यापूर्वी त्या आत्म्याला, त्या वायुतत्वाला ज्या ठिकाणी जी इच्छा असेल त्याप्रमाणे तशी वातावरण ते पाहतं आणि त्या ठिकाणी त्याचा जन्म होतो. आणि सोडतानासुद्धा आता इथून पुढे गेल्यानंतर मनामध्ये ज्या इच्छा असतील त्या इच्छा वासना या पुन्हा फळद्रूप होण्यासाठी पोषक वातावरण जिथे असेल तिथे त्याचा जन्म होतो. आणि म्हणून म्हणले मृत्यो समृत्युम गच्छति य इह नानेव पश्यति. म्हणजे हे जे आपल्याला दिसतं की परमात्म्याशिवाय या ठिकाणी दुसरी कुठलीही गोष्ट नाही आणि त्यामध्ये भिन्नता आहे, वेगवेगळं रूप आहे आणि ते रूप जरी वेगवेगळं असलं तरी त्यामध्ये एकच भगवंत आहे. आता यासाठी अनेक उदाहरणं आहेत, ते आता पुढच्या श्लोकात आपण पाहूया. आता ते भगवंताचं स्वरूप कसं आहे, अंगुष्ठ मात्र पुरुषो मध्य आत्मनी तिष्ठती ईशानो भूतभव्यस्य न ततो विजुगुप्सते एतद्वै तत्. 12वा श्लोक आहे. अंगुष्ठ मात्र. आता अंगठा जो आहे, आपला अंगठा जेवढा असतो त्या अंगठ्याप्रमाणे, आता लांबी मोजायचं असेल तर आपली टेप असते, वजन मोजायचं काहीतरी वजनाचा काटा असतो, तो म्हणजे कुठल्या परिमाणाने ते मोजलं जातं, तो इथलं परिमाण काय आहे ते अंगुष्ठ मात्र. भगवंताने जेव्हा आपलं रूप घेतलं, ते अंगुष्ठ मात्र रूप केलं आणि त्या मातेच्या त्या परीक्षित उत्तराच्या गर्भामध्ये त्याने प्रवेश केला. आता भगवंताचं म्हणजे भगवंतासाठी कुठेही जायचं म्हणजे काही आपल्यासारखं सगळे शस्त्र घेऊन जायचं काही कारण नाही. त्या शस्त्राचा विचार केला की ते शस्त्र त्याच्यासाठी प्रगट होतं कुठल्याही गोष्टीसाठी. आपल्यासाठी आहे ते, अरे आमचं हे घ्यायचंच राहिलं प्रवासामध्ये, हे आपल्यासाठी. भगवंतासाठी तसंच काही नाही. ज्यावेळेस ज्याची गरज आहे ते त्याच्यासाठी समोर हजर राहतं, कारण सगळ्या भूतमात्रांवर त्याचं शासन चालतं आणि आपलं शासन कुठेही चालत नाही. हे ज्याच्या लक्षात आलं त्याच्यासाठी भगवंत सगळीकडे आहे, अन्यथा कुठेही भगवंत नाही आणि मग तो जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये अनेकदा अडकत राहतो. आता हा परमात्मा जो अंगुष्ठ मात्र रूपामध्ये आहे, कुठे आहे असं पाहिलं तर डॉक्टर सगळीकडे सगळं काय स्कॅनिंग करतात, सगळं करतात. पण शेवटी त्यांना विचारा की तुम्हाला आत्मा कुठे दिसला का, हे आतल्या एवढे सगळे फोटो काढले तुमचे जे काय म्हणतात त्याला, त्यामध्ये कुठे दिसतो का? मग ते म्हणतात बा नाही, आम्हाला तर काही दिसत नाही.
पण त्याच्या उलट जे भगवंताचे भक्त आहेत, आमचे प्रल्हाद महाराज इथेच अकोल्यामध्ये होते शेवटच्या क्षणामध्ये 24-25 तारीख, आणि मग 3-4 दिवसानंतर त्यांनी देह ठेवला. पूर्वी ते अकोल्यामध्ये होते, ॲडमिट होते. तेव्हा आमचे काय नाना ओक डॉक्टर वैद्य, हे नाना ओक, आणि अजून एक कोणीतरी होते माझ्या माहितीप्रमाणे पोफाळे किंवा कोणतरी पोफाळे डॉक्टर, हे त्यांच्यावर उपचार करत होते. त्यांनी जेव्हा त्यांची नाडी पाहिली तेव्हा नाडी ते कानाला लावून पाहिलं तेव्हा ती नाडी चालत होती, आणि श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र त्यांना ऐकू आला. म्हणजे ज्यांनी नामावर एवढी श्रद्धा ठेवली त्याला कबीर म्हणतात तसं, नाम हमारा जप करे, राम हमारा जप करे, हम बैठे आराम. म्हणजे आता आम्ही इतका जप केला आहे की आता भगवंताला आमच्या स्मरण होणार नाही असं कधीच होतं नाही. आणि मग ईशानो भूत भव्यस, भूत भव्य म्हणजे जे काल होतं, आज आहे आणि उद्या राहणार आहे, म्हणजे त्रिकालाबाधित जे आहे त्यावर ज्याची सत्ता आहे ती सत्ता फक्त भगवंताचीच असणार आहे. त्याला ईशान असं म्हणतो. ईशान शंकराचं सुद्धा नाव आहे. ईशान, ईशावास्य उपनिषद, ईशावास्य म्हणजे हे सगळं जगत जे आहे त्यानेच आच्छादलेलं आहे. ईशावास्य उपनिषद म्हणजे पहिलाच मंत्र येतो, ईशावास्यम इदम सर्वम यत्किंच जगत्यं जगत तेन त्यक्तेन भुंजिता मा कश्चित दुःख भाग. म्हणजे हे सगळ्या जगामध्ये त्याची सत्ता आहे, आणि त्यामुळे मी ज्याचा ज्याचा उपभोग घेत आहे ते उपभोग घेणारा मी नसून माझ्या शरीरामध्ये जो भगवंत आहे तोच त्याचा उपभोग घेतो. आणि त्याने त्याचा उपभोग घेणं संपवलं, त्याने तो आपला आत्मा माझ्यातून काढून घेतला, तर मी कितीही काय शक्तिसंपन्न असो, ऊर्जासंपन्न असो, बुद्धिसंपन्न असो, विवेकयुक्त असो, काही पण असो, कितीही सद्गुणाने मी श्रेष्ठ का असेना, कितीही पुण्यकर्माने श्रेष्ठ का असेना, त्याला एके दिवशी जावंच लागतं. आणि मग माझ्यावर सत्ता कोणाची आहे? ईशान भूतभव्यस न ततो विजुगुप्सते. आता हे समजून घेण्यासारखं आहे. विजुगुप्सते याचा अर्थ की असा जो जीव ज्याने भगवंताला जाणलेला आहे तो कोणाचीही निंदा करीत नाही. जो त्याला दुसरीकडे काय म्हणतात, अनन्यास चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. आता हा श्लोक आहे, त्याचा अर्थ बऱ्याच जणांना माहीत असतो. गीतेमधल्या 9व्या अध्यायातला 22वा श्लोक. त्यानंतर 23वा श्लोक त्या ठिकाणी येतो, तो महत्त्वाचा आहे. 22 तर आहेच आहे, पण 23वा जी आहे त्या ठिकाणी आपण चुकतो, आणि म्हणून त्याला काय म्हणलं, ये पी अन्य देवता भक्ता. कृष्णाचं भजन करणारे कृष्णाला स्वरूपाला प्राप्त होतात इथपर्यंत ठीक आहे. ये पी अन्य देवता भक्ता, जे कृष्णाला सोडून इतर देवतांची उपासना करतात, यजन्ते श्रद्धेयान्वितः, त्याचं भजन पूजन सगळं नामस्मरण जे काय असेल ते पूर्णपणे श्रद्धेने करतात. तेपि मामेव कौन्तेय यजन्त्य अविधिपूर्वकम. आता संस्कृत नीट असेल तर अविधिपूर्वकम म्हणतो माणूस, नाही तर मग विधिपूर्वकम म्हणतो. म्हणजे मी जे करतो तेच बरोबर आहे म्हणजे विधिपूर्वकम, पण शास्त्राच्या दृष्टीने माझं जे पूजन आहे ते अविधिपूर्वक आहे. याचा अर्थ खूप चांगल्या प्रकारे स्पष्टपणे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि तो संदर्भ पुढे पण येतो, आणि स्वामी विवेकानंदांच्या शिकागो व्याख्यानामध्ये सुद्धा येतो, तो सुद्धा आपल्याला पाहायचा आहेच आहे. ये प्यज्ञ देवता भक्ता. आता आपण रामदासी आहोत, कुठल्याही मंदिरात गेलं तर आपण आता पहिला कोणता श्लोक म्हणू, सुखासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. आता बाजूच्या माणसाने तो ऐकला तर तो म्हणाला गणपतीचं मंदिर आहे ना, मग गणपतीचं काहीतरी म्हणा ना. आता आपली जर तशी पात्रता असेल की समोरची देवता गणपती आहे का देवी आहे का काय आहे ते माझ्यासाठी गौण आहे, पण या सगळ्यांच्या पलीकडे असणारं जे तत्त्व आहे ते आत्मतत्त्व, ते परमात्मतत्त्व ज्याने जाणलं त्याला या समोर दिसणाऱ्या अनेक देवतांच्या स्वरूपामध्ये, अनेक देवतांच्या सगुण रूपामध्ये कुठलाही भेद दिसत नाही. स एवाद्य स उ श्वः. आणि याचा अर्थ काय, तोच तो भगवंत आहे. कारण शासन करणारा म्हणजे प्रत्येकावर ज्याचं
नियमन चालतं, तो परमेश्वर तोच आहे जो काल होता, आज आहे आणि उद्याही राहणार आहे. आता इथे एक येतो शब्द, पुढच्या ह्याच्यामध्ये अंगुष्ठ मात्र पुरुषो मध्यम आत्मने तिष्ठती ईशानो भूत भव्यस, हा श्लोक आपण पाहिला. आता पुढच्या ह्याच्यामध्ये अंगुष्ठ मात्र पुरुषो, म्हणजे या दोन्ही श्लोकामध्ये 12 आणि 13 एक शब्द कॉमन आहे, अंगुष्ठ मात्र. म्हणजे परिमाण, ते मोजण्याचं जे काय म्हणतो आपण मोजपट्टी आहे ती एकच आहे, अंगुष्ठ मात्र असं म्हणतात. आपण आपली जी उंची असते ती आपल्या विटेप्रमाणे ती 7 वीट असते. आता आपले 7 वीट आहे, तर भगवंताची सुद्धा उंची जी आहे ती मोजण्यासाठी भगवंताच्या विटेप्रमाणे आहे. आता भगवंताने वामन अवतार धारण केला. वामन अवतारामध्ये 3 पाद भूमीच फक्त त्याने मागितले. आता 3 पावलामध्ये त्याने हे सगळं व्यापून टाकलं. म्हणजे भगवंताचं विराट स्वरूप ते विराट आहे आणि आपलं जे स्वरूप आहे ते सीमित आहे. पण त्याचं मोजमाप करण्याचं जे माप आहे ते मात्र अंगुष्ठ मात्र. प्रत्येकाच्या दृष्टीने ते मोजमाप आहे. तसं या ठिकाणी म्हणतात की एतद्वै तत्, तोच खरा आत्मा आहे आणि त्याला जो जाणतो तो या ठिकाणी होणाऱ्या बदलामुळे कधीही विचलित होत नाही. आता याचा अर्थ या ठिकाणी खूप छान सांगितलेला आहे. आता मोजमाप करण्याचा, आता एखादी लहान मुंगी आहे, किती लहान मुंगी आहे पहा बरं. म्हणजे आपण जर चालत असलो तर आपल्याला पायाशी मुंगी असलेली दिसत पण नाही. संध्याकाळ झाल्यावर अंधार पडल्यावर ती दिसत नाही. आता ती दिसत नाही म्हणून तिच्यामधला परमात्म तत्त्व हे कमी आहे, लहान आहे. आणि हत्ती एवढा मोठा अजस्र आहे, बलवान आहे आणि तो केव्हाही जंगलातून कुठेही असेल, त्याचा आवाज जरी आला तरी आपली दृष्टी त्याला शोधत बसते आणि तो सापडला की अरे हा इथे आहे, मग धोका आहे. जसं आजकाल ते बिबट्याचं सुरू झालं, वाघाचं सुरू झालं, की कारण सगळीकडे कॅमेरे लागले आणि त्यामुळे तो कुठे ना कुठे तो दिसतोच. तसं तो भगवंत कुठल्या तरी रूपामध्ये सगळीकडे आहे. मग ती एखादी मुंगी असो किंवा एखादा हत्ती असो. हत्ती आहे म्हणून त्याच्यातलं भगवंताचं अस्तित्व खूप मोठं आहे आणि मुंगी आहे म्हणून त्याचं अस्तित्व फार कमी आहे असं नाही. कारण ते अस्तित्व भगवंताचं आहे आणि तो भगवंत सगळीकडे सारख्याच स्वरूपात आहे. आता हे कसं कसं आपल्याला समजायचं ते आपण विचार करूया. आता हा शासन करणारा जो आहे तो भगवंत सगळीकडे आहे. याच्यासाठी आता नारदसुद्धा सांगतात, नारदांना सांगितलं भगवंतानी, नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदयरो मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. मी कुठे आहे? या चराचरामध्ये मी आहे, मी सगळीकडेच आहे. जसं हिरण्यकश्यपूला आहे भगवंता, प्रल्हादाने जसं विचारलं इथे आहे का तिथे आहे का, सगळीकडेच आहे भगवंत. आणि भगवंताची पंचायत झाली. आता हा जिकडे म्हणेल तिकडे जाऊन मला थांबलं पाहिजे. तो जर भिंतीत आहे म्हटलं की भगवंताने भिंतीमध्ये राहावं, त्या खांबात आहे म्हटलं की खांबात राहावं. तो चराचरामध्ये आहे तर चराचरामध्ये सुद्धा आहे. आता तो जो आहे ते जे रूप आहे त्या रूपाला तुमच्या आमच्यासारखं कुठेही पायाने चालत जावं लागत नाही, कुठेही बरोबर काही घेऊन जावं लागत नाही, कारण तो सगळीकडेच आहे. जो सगळीकडेच आहे, जशी हवा ती सर्वत्र आहे. जर ती सर्वत्र असेल मग ती इकडून तिकडे नेली असंही होत नाही, कारण कुठेही गेलं तरी ते आहेत. ऑक्सिजन आहे ते सगळीकडे आहे. तर असं जे भगवंताचं रूप आहे ते ज्याला समजलं त्याला भगवंताचा साक्षात्कार कुठल्याही गोष्टींमध्ये सहजपणे होतो, कारण त्याची विचारप्रणाली तशी झाली आहे. आता याचं एक उदाहरण इथे खूप छान दिलेलं आहे. यथोदकम दुर्गे वृष्टम पर्वतेषु विधावती एवं धर्मान पृथक पश्यन् तानेवानु विधावती. यथोदकम दुर्गे वृष्टम, यथा उदकम दुर्गे वृष्टम. वृष्टम म्हणजे वर्षा, पाऊस पडणं. एखाद्या उंच पहाडावर जेव्हा पाऊस पडतो किंवा त्या पहाडावरच कशाला जायचं, जेव्हा पाऊस पडतो तेव्हा मंदिराच्या बाहेर उभं राहून मंदिराच्या शिखरावर लक्ष द्या. तिथे पडणाऱ्या सगळ्या पावसाच्या धारा त्या शिखरावर काही थांबत नाहीत. त्या शिखरावर कळसावर पडलेलं प्रत्येक पाण्याचा थेंब हा सगळ्या बाजूनी खाली खाली उतरत येतो आणि शेवटी जमिनीवर येतो. हे आपण पाहतो. यथोदकम दुर्गे वृष्टम पर्वतेषु विधावती. ते पाणी हळूहळू खाली येतं. आता ते जे पाणी आहे ते त्या पर्वताच्या शिखरावर असो किंवा एखाद्या मातीच्या ढेकळावर असो
किंवा आपल्या अंगावर असो किंवा आपल्या छत्रीवर असो, छत्रीवर सुद्धा हाच अनुभव येतो पाय. हे जे वाक्य दिलं, यथोदकम दुर्गे वृष्टम पर्वतेषु विधावती. छत्रीवर जेव्हा पाऊस पडतो, छत्रीला ती दांडी असते आणि वर एक टोक असतं पहा. त्या टोकावर पडलेलं पाणी काही तिथे थांबत नाही. त्या छत्रीच्या साह्याने ते सगळीकडे येतं आणि ते आपल्या अंगावर सुद्धा पडू शकतं. हे जसं आपण अनुभवतो तसं एवं धर्मान पृथक पश्यन्स, म्हणजे सगळे धर्म जे आहेत, आता धर्म काय, धारयती इति धर्म, जे धारण करतं, काय धारण करतं, सद्वस्तूचं धारणा ज्याच्या ठिकाणी आहे तो धर्म आहे. जे केल्याने सद्वस्तू म्हणजे परमेश्वराचं स्वरूप मला आपलंसं करता येईल तो धर्म आहे. एवं धर्मान पृथक पश्यन्स, म्हणजे सगळे धर्म जरी वेगवेगळे असले ते नाव अनुधावती. अनुधावती म्हणजे त्याचं प्रत्येकजण त्याच्या मागे धावत असतो. आता इथे धर्माचं दिलं, धर्मान. धर्मान म्हणजे काय, भिन्न भिन्न धर्म. आता धर्म म्हणजे आपला हिंदू धर्म आहे, मुस्लिम धर्म आहे, ख्रिश्चन धर्म आहे, अनेक धर्म आहेत. आता या प्रत्येक धर्मामध्ये ज्या ज्या पद्धती दिल्या त्या त्या पद्धतीने प्रत्येकजण आचरण करीत असतो. आता त्यामध्ये देव, असुर आणि मनुष्य ह्या तिघांच्या योनीमध्ये जायची सोय आहे. समोर दिसलेलं एखादं चांगलं फूल आहे, ते पाहून मला आनंद झाला आणि माझ्या हातात ते फूल असतं तर मी परमेश्वराला अर्पण केलं असतं, असा मनामध्ये विचार आल्याबरोबर ते फूल परमेश्वराला अर्पण केल्याचं पुण्य मला प्राप्त होतं. आणि हाच कलियुगाचा धर्म आहे, ज्यामुळे परीक्षित राजाने कलिला मारलेलं नाही. आता दुसरीकडे दुसऱ्याचं काहीतरी ओरबाडून घ्यायचं आणि मी भगवंताला ते अर्पण करायचं. यामध्ये आपला दुष्ट स्वभाव दिसून येतो. असं प्रत्येकजण ज्या प्रकारे करतं त्याला ती ती गती प्राप्त होते. देव योनीला जाईल, असुर योनीला जाईल किंवा मनुष्य योनीला जाईल. आता हे जे पावसाचं पाणी पडतं ज्याला मिनरल वॉटर आपण म्हणतो. मिनरल वॉटर म्हणजे कसं की शुद्ध पाणी, पावसाचं जे पाणी अगदी शुद्ध. चातक पैशी तो वाट पाहत असतो केव्हा पाऊस पडेल आणि तो पाऊस पडेल तेव्हा तोच थेंब तो आपल्या चोचीमध्ये घेतो, अन्यथा कुठलंही पाणी तो पिणार नाही. तसं जर ते भांडं स्वच्छ असेल तर पावसाचं पडणारं पाणीसुद्धा ते स्वच्छच राहणार आहे. पण पावसाचं पाणी पडत आहे आणि ज्या भांड्यामध्ये आपण ते घेत आहोत, एकत्र करीत आहोत, ते भांडं जर अस्वच्छ असेल तर ते पाणी त्यामध्ये जे साठणार आहे ते सुद्धा अस्वच्छच राहणार आहे. तू मन हे माझे मीच करी, माझ्या भजने आस्था धरी. तर तुझं मनसुद्धा मला अर्पण कर, तुझं मनसुद्धा शुद्ध होऊ दे. मनाचे श्लोक जे सांगितले ते यासाठी सांगितले की ते मन जर शुद्ध झालं तर त्यामध्ये माझं प्रतिबिंब तुला सहजपणे दिसणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या स्वामी विवेकानंदांनीसुद्धा अशाच प्रकारे उल्लेख आपल्या शिकागो व्याख्यानातसुद्धा केलेला आहे. काय म्हणतात स्वामीजी त्यामध्ये ते शिवमहिम्ने स्तोत्रातला एक श्लोक म्हणतात, 7वा श्लोक आहे. रुची नाम वैचित्र्यात रुजुकटिल नाना पथदिशाम नृणाम एको गम्य हा तमसी पयसाम अर्णव इव. रुचीनाम वैचित्र्यात रुजुकुटिल नाना पथदिशाम, म्हणजे याला प्रार्थना गीत तुकडोजी महाराजांनी लिहिले ते सुद्धा अशाच प्रकारचं आहे. भिन्न भिन्न नद्या पर्वतावरून त्या निघतात आणि त्यांच्या वेगवेगळ्या नद्यांचं त्यांचे नावं होतात. त्या नद्या वेगवेगळ्या प्रदेशाहून वाहत जातात आणि शेवटी एकाच समुद्राला मिळतात. आता जसं आपण आत्ता पाहिलं की देव असो किंवा असुर असो किंवा मनुष्य असेल, मग जो ज्या भावनेने भगवंताचं भजन करेल त्याला तीच प्राप्ती होती. असुर लोकाला तो जाईल, देवलोकाला जाईल, मनुष्य लोकाला जाईल, ब्रह्मलोकाला जाईल, गोलोकाला जाईल, असं त्याची गती पुढे होते. म्हणजे तो ज्या भावनेने ते करेल. तसं या ठिकाणी म्हणलेलं आहे की रुचीना वैचित्र्यास रुची कुठे, म्हणजे ह्या सगळ्या नद्या शेवटी समुद्राला जाऊन मिळतात. तसं ही प्रत्येक नदी म्हणजे एक धर्म आहे आणि ते धर्म शेवटी एकाच ठिकाणी एकाच परमतत्वाची प्राप्ती मनुष्याला करून देणारा आहे. आणि स्वामीजी अगदी अभिमानाने सांगतात त्या ठिकाणी शिकागो व्याख्यानाचे जे आहेत 11 सप्टेंबर 1893 ते 27 सप्टेंबर 1893, 9-10 व्याख्यानं त्यांची त्या ठिकाणी झाली. त्या सगळ्याचा अर्थ एकच आहे की त्यांच्या भाषणाच्या वेळेस
त्यांना असं वाटलं की आता आपल्याला भाषण द्यायला सांगावं, पण असं होता होता पूर्ण दिवस गेला आणि संध्याकाळी त्यांची वेळ आली. आता त्यांना भाषण करायला उभं केलं. आणि मग आत्तापर्यंत ज्या ज्या धर्माच्या अनुयायी जे जे प्रमुख होते त्यांनी केलेलं भाषण जे होतं त्या प्रत्येकामध्ये एकच गोष्ट होती की माझाच धर्म श्रेष्ठ आहे आणि इतर धर्म सगळे गौण आहेत. त्यांची गोष्ट आपल्याला आठवते. अनेक धर्माचे धर्मग्रंथ एकत्र ठेवले आणि सगळ्यात खाली भगवद्गीता ठेवली, वेद ठेवले आणि मग म्हणतात पहा तुमचा धर्म एकदम तळाशी आहे. स्वामीजी बुद्धिमत्ताम वरिष्ठम मारुतीचे गुण असलेले स्वामीजींची आई भुवनेश्वरी देवी त्यासुद्धा त्यांना लहानपणी असंच करायचं. काही जरी खूप त्याच्यामध्ये संताप असला की मग त्याला घेऊन यायच्या आणि त्याच्या डोक्यावर जलवर्षाव करायच्या, पाणी लागायचं की म्हणजे जसं आपल्या महादेवाला अभिषेक केल्यानंतर महादेवाला थोडं शांत वाटतं तसं स्वामीजी त्या थोड्या वेळात लगेच पुन्हा शांत व्हायचे. तसं ते म्हणतात की या ठिकाणी प्रत्येक धर्म जो आहे तो तेवढाच महत्त्वाचा आहे, पण सगळ्या धर्मांची मूलतत्व ही आमच्या धर्मापासून निर्माण झाली आणि म्हणून त्याला सनातन धर्म म्हणतात. तर माझा जो ग्रंथ आहे तो मी या सगळ्या ढिगाऱ्यातून काढून घेतो आणि तो काढल्याबरोबर वरचे सगळे ग्रंथ धर्मग्रंथ ते खाली पडतात. आता याचा अर्थ काय? आणि पुढे म्हटलेलंच आहे की स्वामीजींनी जेव्हा त्यावेळेस इथे आपल्या धर्माचं सगळं सांगितलं तेव्हा सांगताना कुठल्याही धर्माला नावं ठेवलेली नाहीत, कुठल्याही धर्मातलं उणं काढलेलं नाही आणि तरी पण सगळे धर्म कसे एकरूपाला येतात ते त्यांनी त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितलेलं आहे. मग अशा प्रकारे जो धर्म जाणतो आणि जो नाही जाणत, जो धर्म जाणतो त्याला तो साक्षात्कार होतो, पण जो धर्म जाणत नाही, ज्याला आपलाच धर्म महत्त्वाचा वाटतो, तो अनेक योनीमध्ये धावत जातो, अनेक योनीमध्ये भटकत जातो. अनुधावती शब्द आहे पहा. एवं धर्मान पृथक पश्यन्स तान एवानु विधावती. तो धावत जातो आणि म्हणून तो ब्रह्माला प्राप्त करू शकत नाही. आमच्या तुकडोजी महाराजांची एक प्रार्थना आहे, विश्व प्रार्थना गीत त्याला म्हणतात. हर देश में तू हर वेश में तू तेरे नाम अनेक तू एक ही है. तेरी रंगभूमि यह विश्वधरा सब खेल में मेल में तू ही तू है. सगळीकडे तूच आहेस. ही दृष्टी येणं म्हणजे त्या परमेश्वराचा अनेक रूपामध्ये आपल्यासमोर दिसणं. नाना देही देव एक विराजे, नाना नाटक लीला सुंदर रूप साजे. नाना तीर्थक्षेत्री अभिनव गती माझे, अगाध महिमा पुण्य ब्रह्मांडी गाजे. आपण आरती करतो ती आरतीसुद्धा याच अर्थाची आहे. आता या दुसऱ्या अध्यायाच्या पहिल्या वल्लीमधला शेवटचा मंत्र जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. यथोदकम. आता पूर्वीच्या पण यथोदकम होतं. यामध्ये दोनदा अंगुष्ठ मात्र आहे 2 श्लोकामध्ये आणि शेवटच्या 14-15 सुद्धा यथोदकम हा शब्द दोन्ही वेळेस आलेला. आता 15व्या श्लोकात म्हणता यथोदकम शुद्धे शुद्धमासिक्तम तादृग एव भवती एवं मुनेर्विजानत आत्मा भवती गौतम. मग असे म्हणल्याप्रमाणे शुद्ध पाणी आहे आणि ते आपण गोळा केलं दुसऱ्या शुद्ध पाण्याच्या साठ्यामध्ये. आता ते पाणी त्याच्यामध्ये पडल्याबरोबर ते पुन्हा मूळ रूपामध्ये सगळं शुद्धच राहतं. पण अशुद्ध पाणी आहे त्यामध्ये शुद्ध पाणी पडलं की ते पुन्हा अशुद्ध होतं. म्हणजे संघ जो आहे त्या संघाप्रमाणे ज्याचा जसा संघ मिळाला तसा तो बदलत जातो आणि त्याचा तो विकार तो धारण करतो. तसं एवं मुनेर विजानत आत्मा भवती गौतम. आता मुनी म्हणजे काय की ज्याला हा संसारापासून उपरत झालेला आहे. नको बुवा आता हा संसार, आता वैताग आला. या ठिकाणी जन्ममरणाचा फेरा जो तो आता केव्हा तरी चुकवलाच पाहिजे. त्याला आपण म्हणतो उपरतीमध्ये रामी जाहली पूर्णकामी सकळ भ्रम विरामी राम विश्राम धामी. सगळा भ्रमांचा विराम कुठे आहे तर रामाच्या ठिकाणी विश्राम गेल्यामध्येच आहे आणि मग तो या संसारातून उपरत होतो. त्याला इथे मुने हे म्हणलं आहे. आणि मग असा जो संसारापासून उपरत झाले आहे असा जो महापुरुष आहे त्यालाच खऱ्या अर्थाने आत्मा समजलेला आहे. आणि तो आत्मा कसा आहे हे जे नचिकेताचा प्रश्न होता त्याचं उत्तर या ठिकाणी यमराज देत आहेत. आता या कठोपनिषदामधला हा 15वा भाग आपण आज पाहिला. ती 2 अध्याय
आणि प्रत्येक अध्यायामध्ये 3-3 वल्ली. पहिल्या अध्यायामधल्या 3 वल्ली आपण पाहिल्या. आता दुसऱ्या अध्यायामधली पहिली वल्ली ही आज समाप्त झाली आहे. म्हणजे हा आपला मला वाटतं 14 किंवा 15वे कठोपनिषदाचं हे प्रवचन आहे. अजून 2 वल्ली ज्या आहेत त्या आपल्याला पाहायच्यात. ह्या शेवटचा जो अध्याय आहे दुसरा, तो जरा लहान आहे त्या मानाने, पहिल्याच्या मानाने. पहिल्या अध्यायामध्ये जवळपास 71 श्लोक आहेत आणि यामध्ये 15, 45 आणि 3 48 श्लोक आहेत. 15, 15 आणि 18. आता द्वितीय वल्लीचे 15 श्लोक आहेत ते आपण पुढच्या वेळेस पाहूया. म्हणजे मला वाटतं उद्या आपण त्याचा विचार करूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम. नमस्कार बघा, छान झालं. जय श्रीराम. धन्यवाद. धन्यवाद. श्रीराम. नमस्कार.